नमस्कार मंडळी. तर पावसाचा कहर थोडा कमी झालेला होता आणि आज पाऊस बिलकुल नव्हता. त्यामुळे मुलांना शाळेत गेली होती. 3-4 दिवसांच्या सुट्टीनंतर मुलं शाळेत गेली. खरंच खूप बोर होत होतं आणि कळत नव्हतं की काय करावं. मी म्हटलं विचार करून करून थकले होते. त्यानंतर एक आयडिया तर नक्की सुचलीच की हा मी करू शकते. करायला घेतलं तोपर्यंत लाईट गेलेली होती. मी म्हटलं आता हे क्लिअर दिसेल की नाही, तरी म्हटलं जाऊ दे, आपण व्हिडिओ लावूया, म्हणजे कॅमेरा लावूया आणि बघूया आपला शूट व्यवस्थित होतोय का, क्लिअर येतोय का. पण येत होता. त्यामुळे म्हटलं चला कामाला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल तू काय काम करतेस, तर मी म्हटलं आता गणपती सगळीकडे येणार आहे, सगळ्यांच्या घरी तयारी सुरू झाली आहे. मी म्हटलं आपणही तयारी सुरू करावी, गणपतीची नाही तर त्यांच्या त्यांच्या घरी जाण्याची. आता प्रत्येकाच्याच घरी गणपती असतो, त्यामुळे जर ज्यांच्या घरी गणपती नसतो त्यांची एक वेगळी मजा असते की चला त्यांना छान रेडी होऊन त्यांच्या घरी जायचं असतं. तर मी खूप साऱ्या साड्या काढलेल्या होत्या. काही काही साड्यांचे तर ब्लाउजच शिवून 3-4 महिने झाले, पण त्या साड्या नेसण्याचा कधी योगच आला नाही आणि काही अस्ताव्यस्त असतात. माझं काही कपाट एवढं परफेक्ट नसल्यामुळे ना, माझ्या साड्या कधी पलंगामध्ये असतात, कधी कपाटामध्ये असतात, कधी अजून यांच्याच वॉर्डरोबमध्ये हँग केलेल्या असतात. त्यामुळे मला जरा साड्या शोधाव्या लागतात. मी तेवढीशी आहे त्या, म्हणजे साड्या नेसत नाही त्यामुळे. तर मी म्हटलं चला बोर होत होतं, तर हे ब्लूटूथमध्ये मस्त अशी गाणी लावली आणि मी म्हटलं चला ऐकूया आणि गाणं गात गात मस्ती करत करत मस्त कामं करूया. तर ही होती एक सगळ्यात महत्त्वाची पहिली कॉटनची साडी जी मी काढून घेतलेली होती. आणि मी ना आता जवळजवळ 7-8 साड्या इथे काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ह्या पुढच्या गणपतीच्या दिवसांमध्ये कुठे कुठे नेसायला कामी येईल. तर काही जुन्या काही नवीन अशा पद्धतीने सगळ्या काढून ठेवलेल्या होत्या मी. तर ही माझी एक दिवाळीची छान मिशोवरून घेतलेली साडी होती आणि मला ही खूप आवडते साडी. खूप छान मस्त चापून चोपून बसते. त्यानंतर ही एक जी साडी आहे तीसुद्धा मी मिशोवरून घेतलेली होती. याला घेऊनच 6-7 महिने झाले, पण अजून नेसण्याचा योग काही आलेला नव्हता. तर म्हटलं चला या गणपतीमध्ये याचा मुहूर्त करूया आपण. आणि ही एक पिंक अशी बाटिक प्रिंटची आहे, ती पण छान दिसत होती. त्याचा ब्लाऊज आत्ता शिवून घेतलं मी. आतापर्यंत याला मी दुसऱ्या ब्लाऊजसोबत टीमअप करत होते. आता याचं स्वतःचं ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. म्हटलं बघू, पण असे छान प्रिंटवाले ब्लाऊज ना प्लेन साड्यांवर पण छान दिसतील. ही साडी आहे, ही सुद्धा मी मिशोवरून घेतलेली होती, खूप दिवस झाले. आणि ही साडी तर कॉटनची आहे, ती माझ्या लग्नाच्या दुसऱ्या वर्षी घेतलेली होती. तेव्हा या साडीचं खूप फॅशन होती. तर बघा याला भरपूर 15-16 वर्ष तरी झालेली आहेत या साडीला. आणि ही जी म्हणतात ना की आता याला एक काहीतरी म्हटलं येईल की याला ही साडी घोषित करून टाका, कारण की ही साडी खूप लोकांकडे आहे, तशी माझ्याकडे सुद्धा आहे. तर एवढ्या साड्या मी आता काढून ठेवल्याने बघू यातली कुठल्या साड्या मी नेसणार आहे, काही सांगता येत नाही. कधी कधी कंटाळा आला की नको वाटतं. आणि एवढ्या सगळ्या साड्या असून पण ना, मग मी आईंच्या साड्यांवर माझा डोळा असतो. ही आईंकडनं आणलेल्या काही साड्या आहेत आणि ह्या नेसायचा योगसुद्धा आला नाही. ही साडी मला खूप जास्त आवडते. ही साडी आईला आम्ही दोघींनीच गिफ्ट केलेली होती, माझ्या बहिणीने आणि मी. पण ही साडी मला नेसायची.